अनिश्चितता, धावपळ हे पत्रकारितेचे व्यवच्छेदक घटक आहेत. आधुनिक काळात करार पद्धतीमुळे असुरक्षितता हा घटकही या क्षेत्रात समाविष्ट झाला असला तरी विविधता, संधीची उपलब्धता आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळा दिनक्रम हेही या क्षेत्रात अनुभवता येते. पण व्यावसायिकता आणि माणुसकी यात निवड करताना पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी आजही माणुसकीची निवड केली आहे हे महत्त्वाचे आहे, असा सकारात्मक सूर पत्रकारितेतील मान्यवरांनी मांडला आहे. निमित्त होते बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि आशय फिल्म क्लबच्या सहयोगाने आयोजित विक्रम पटवर्धन दिग्दर्शित फ्रेम या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आणि त्यानंतर झालेल्या चर्चेचे. पत्रकारिता, धावपळ आणि अनिश्चितता या विषयावर झालेल्या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार संपादक मुकुंद संगोराम, छायाचित्रकार पवन खेंगरे, महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर सुनील भावे, पत्रकार प्रतिभा चंद्रन आणि दिग्दर्शक विक्रम पटवर्धन सहभागी झाले होते. राजेश दामले यांनी यांच्याशी संवाद साधला. बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर व आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार यावेळी उपस्थित होते. संगोराम म्हणाले, पत्रकारितेत घटनेचे जसेच्या तसे वार्तांकन अपेक्षित असते. त्यासाठी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना घटनास्थळी उपस्थित असणे अनिवार्य असते. या उपस्थितीला वेळ, काळ, स्थळाचे बंधन नसते. घटना दुःखद असो वा आनंदाची, छायाचित्रकार आणि बातमीदाराला नेमकेपणाने त्यातील कारुण्य व आनंद टिपायचा असतो. ते क्षण जेव्हा फ्रेममध्ये नेमकेपणाने टिपले जातात तेव्हा त्याची कलाकृती बनते. प्रतिभा चंद्रन यांनी माळीण दुर्घटना, मांढरदेवी प्रसंग, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, निवडणुकांचे वार्तांकन करताना आलेले अनुभव कथन करताना जेव्हा व्यावसायिकता आणि माणुसकीमध्ये निवड करण्याची वेळ आली तेव्हा नेहमीच माणुसकीला अग्रक्रम दिल्याचे सांगितले. सुनील भावे यांनी पत्रकारितेत सतत काहीतरी घडत बिघडत असते. धावपळ, अनिश्चितता, बदल हे या क्षेत्राचे स्थायी भाव आहेत आणि पत्रकारांच्या दैनंदिन जगण्यातील आव्हाने काय असतात या निमित्ताने लोकांसमोर आले असे सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष गेल्याशिवाय वास्तव माहिती मिळत नाही, ती मिळवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करत असतात असेही त्यांनी सांगितले. पवन खेंगरे यांनी छायाचित्रकार म्हणून 20 वर्षाची कारकीर्द घडवताना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी काम करण्याची संधी मिळाल्याचा उल्लेख केला. छायाचित्रकाराला नेहमीच संवेदनशील प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्याच्यापाशी शब्द नसतात, फ्रेम असते. प्रसंग सुखद असो वा दुःखद असो, फ्रेम सुंदरच असावी लागते असं त्यांनी सांगितलं. दिग्दर्शक पटवर्धन म्हणाले, मी स्वतः छायाचित्रकार या नात्याने पत्रकारितेचा अनुभव घेतला आहे. तेथील अनिश्चितता, धावपळ अनुभवली आहे. पण आता चित्रपटांच्या क्षेत्रात आल्यावर इथेही धावपळ, अनिश्चितता आहे याचा अनुभव घेत आहे. मात्र जिथे माणूस म्हणून आपल्या मदतीची गरज आहे अशा वेळी इतर भूमिका बाजूला ठेवून मदतीला पुढे होणे प्राधान्याचे आहे, असंच मत त्यांनी मांडलं. जरी असली तरी मला वाटतं की मला ते काय म्हणूयात त्या थ्रेशोल्डवर इतकं जपून चालायचंय की कुठल्याही बाजूला तुम्ही इमिजिएटली जाऊ शकता. तर तो बॅलन्स सांभाळतच ते करायचंय. जर माझं मत विचाराल तर मला वाटतं की इट्स हाय टाइम आपण नेहमी मदतीच्या बाजूने असायला पाहिजे. बरं, माझी आता अशी समज आहे की अनिश्चितता ही आता फक्त पत्रकारितेपुरती मर्यादित नाही राहिली. मी ज्या फील्डमध्ये आता फिल्ममध्ये मी काम करतो तर माझ्या लक्षात येते तिथेही ती तेवढीच आहे. त्याची इंटेन्सिटी कदाचित कमी जास्त त्या फील्डप्रमाणे असू शकते, पण ती 100% आहे. आणि ती कधी कधी ती तुम्हाला खूप सरप्राइझिंगली काय म्हणूयात त्याचे तुम्हाला बेनिफिट्स पण मिळतात, पण कधी कधी भीतीदायक परिस्थितीतूनही तुम्हाला ती घालवते निश्चितता. पण ॲज अ सेड की आता ती मला असं वाटतं की आता ती कुठल्याही प्रोफेशनमध्ये ज्या लेवलच्या कॉम्प्लेक्सिटीत आता सगळेच आपण प्रत्येकाचंच आयुष्य या लेवलचं कॉम्प्लेक्स झालंय, तर मला वाटतं आता ती डिस्पाईट ऑफ युअर प्रोफेशन ती आता सगळीकडे आहे.